नमस्कार मित्रांनो, MPC फॅक्टरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत विज्ञान या विषयावरील अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला आगामी येणाऱ्या राज्यसेवा, कंबाईन तसेच कोणत्याही प्रकारच्या सरळ सेवेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ऊर्जेचा त्वरित स्रोत म्हणून खेळाडू काय वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क. ग्लुकोज. पुढील प्रश्न. आयोडीनच्या अभावामुळे थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढतो, त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. गलगंड. पुढील प्रश्न. वनस्पतीमध्ये कर्बोदके जटिल प्रक्रियेद्वारे तयार होतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. प्रकाश संश्लेषण. पुढील प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानवी शरीराला किती खनिज क्षारांची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. 24. पुढील प्रश्न. एस्कॉर्बिक ॲसिड हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क. जीवनसत्व. पुढील प्रश्न. शरीरातील प्रक्रियांचे नियंत्रण व शरीर संरक्षणासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. खनिजे क्षार. पुढील प्रश्न. फ्लोरीनच्या अतिसेवनामुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. फ्लोरोसिस. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क. सुक्रोज. पुढील प्रश्न. डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या अतिरिक्त शोषणासाठी जबाबदार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. जीवनसत्व ड. पुढील प्रश्न. 1 ग्रॅम मेदापासून किती ऊर्जा उष्मांक मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. 9 किलो कॅलरी ग्रॅम. पुढील प्रश्न. भारतीय आहारात जीवनसत्व अ हे मुख्यतः डॅश डॅश पासून मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. कॅरोटीन. पुढील प्रश्न. मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क. नायसिन. पुढील प्रश्न. आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. कर्बोदके. पुढील प्रश्न. अन्न पदार्थांची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. कॅलरी. पुढील प्रश्न. 1 ग्रॅम प्रथिनांपासून डॅश डॅश ऊर्जा मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. 4 किलो कॅलरी. पुढील प्रश्न. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? या प्रश्नाचं उत्तर आहे क. ड. पुढील प्रश्न. रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. ए. पुढील प्रश्न. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. पांढरा बलक. पुढील प्रश्न. ऊसामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा आढळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. सुक्रोज. पुढील प्रश्न. आपल्या शरीरात जास्तीच्या ग्लुकोजचे रूपांतर डॅश डॅशमध्ये होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. ग्लायकोजेन. पुढील प्रश्न. आपल्या शरीरात तयार होणारे जीवनसत्व कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. जीवनसत्व ड. पुढील प्रश्न. मधुमेह हा रोग डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. इन्सुलिन. पुढील प्रश्न. गंडमाळा ग्वायटर म्हणजे डॅश डॅश या प्रतींना आलेली सूज होय? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. थायरॉईड. पुढील प्रश्न. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. लोह. पुढील प्रश्न. क. जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. स्कर्वी. पुढील प्रश्न. प्रथिने सर्वात जास्त खालील कोणत्या अन्नपदार्थात आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे क. सोयाबीन. पुढील प्रश्न. लोहाच्या कमतरतेमुळे हा रोग उद्भवतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. ॲनेमिया. पुढील प्रश्न. शरीर बांधणीसाठी डॅश डॅश हा घटक आवश्यक असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. प्रथिने. पुढील प्रश्न. हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. ऑक्सिजन. पुढील प्रश्न. कोणत्या जीवनसत्वाअभावी रक्त न गोठणे हा विकार होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क. के. पुढील प्रश्न. भरपूर प्रमाणात अजीवनसत्व तयार देणारा पदार्थ कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. गाजर. पुढील प्रश्न. डॅश डॅश या जीवनसत्वास सायक्लोबाल्मिन देखील म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. B12.
पुढील प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क मूळदोष. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. पुढील प्रश्न, वार्धक्यविरोधी जीवनसत्व असे कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड जीवनसत्व क. पुढील प्रश्न, नायसिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पेलाग्रा. पुढील प्रश्न, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क कोबाल्ट. पुढील प्रश्न, कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे सल्फोन. पुढील प्रश्न, BCG ही रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब क्षय. पुढील प्रश्न, देवीची लस कुणी शोधून काढली? या प्रश्नाचं उत्तर आहे क एडवर्ड जेनर. पुढील प्रश्न, कुत्रा चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली? या प्रश्नाचं उत्तर आहे लुई पाश्चर. पुढील प्रश्न, तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब निकोटीन. पुढील प्रश्न, होमिओपॅथीचा जनक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे ड सॅम्युएल हानेमन. पुढील प्रश्न, रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे क तुळस. पुढील प्रश्न, कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारा संशोधक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे क डॉक्टर हॅन्सन. पुढील प्रश्न, चहामध्ये खालीलपैकी कोणता घटक आढळतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क टॅनिन. पुढील प्रश्न, डॅश डॅशच्या अभावामुळे पेलाग्रा होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ब नायसिन. पुढील प्रश्न, गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळट डॅश डॅश तयार होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे वर्णक. पुढील प्रश्न, हेपेटायटिस बी डॅश डॅशमुळे होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ड HBV. पुढील प्रश्न, डॅश डॅश पेशी विभाजनाचा दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे क कर्करोग. पुढील प्रश्न, हेपेटायटिस बी हा रोग कोणत्या अवयवावर परिणाम करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क यकृत. पुढील प्रश्न, चिकनगुनिया हा रोग डॅश डॅशपासून होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे विषाणू. पुढील प्रश्न, नायटा हा रोग डॅश डॅशमुळे होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ड कवक. पुढील प्रश्न, डॅश डॅश हे त्वचेच्या कर्करोगाचे अतिशय गंभीर स्वरूप आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ड कॅपॉसिस सार्कोमा. पुढील प्रश्न, रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करतात, त्यास कोणती संज्ञा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब बायोप्सी. पुढील प्रश्न, पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड मज्जासंस्था. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगास हान्सनचा रोग असे संबोधतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड लेप्रेसी महारोग. पुढील प्रश्न, पांढऱ्या रक्तपेशींचा विकृतीशास्त्रीय पॅथॉलॉजिकल अतिरेक म्हणजे डॅश डॅश. या प्रश्नाचं उत्तर आहे क ल्युकेमिया. पुढील प्रश्न, विशिष्ट जंतूमुळे विशिष्ट आजार होतात, या नियमांचे प्रतिपादन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कोच. पुढील प्रश्न, वेदनाशामक औषधे साधारणतः डॅश डॅश या प्रकारची असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे एनॉलॉजिक्सिक. पुढील प्रश्न, मधुमेहावरील उपचारामध्ये वापरले जाणारे इन्शुलिन हे हार्मोन खालीलपैकी कोणी शोधले? या प्रश्नाचं उत्तर आहे क बँटिंग व बेस्ट. पुढील प्रश्न, खालीलपैकी संसर्गजन्य रोग कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क गोवर. पुढील प्रश्न, ॲक्युपंक्चरचा उपयोग डॅश डॅश करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ब चिनी वैद्यक तज्ज्ञ. पुढील प्रश्न, अल्झायमर्स या आजारामध्ये डॅश डॅश पेशींची हानी होते. या प्रश्नाचं उत्तर आहे ब चेतासंस्थेच्या. पुढील प्रश्न, गुणसूत्रात अचानक होणाऱ्या बदलास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे म्युटेशन. पुढील प्रश्न, न्यूमोनियामध्ये डॅश डॅश हा अवयव रोगग्रस्त होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे फुफ्फुसे. पुढील प्रश्न, एखाद्या रोगाच्या
जीवशास्त्रीय दृष्टीने मृत्यू होणे म्हणजे त्यांच्या डॅश डॅश पेशी मरणे होय. या प्रश्नाचं उत्तर आहे ड. मेंदूच्या. पुढील प्रश्न. अल्कोहोलच्या अतिसेवनाचा डॅश डॅशवर परिणाम होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ब. यकृत. पुढील प्रश्न. विषाणूपासून होणाऱ्या रोगाचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. इन्फ्लुएन्झा. पुढील प्रश्न. कर्करोग डॅश डॅशमुळे होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ड. पेशींची अनियंत्रित वाढ. पुढील प्रश्न. आरोग्यशास्त्राचा जनक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे क. हिप्पोक्रेटस. पुढील प्रश्न. स्ट्रेप्टोमायसिन ही औषधी कोणत्या रोगासाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. क्षयरोग. पुढील प्रश्न. TAB टॅब नावाची लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क. विषमज्वर. पुढील प्रश्न. कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून हाफकिनची लस वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे क. पटकी. पुढील प्रश्न. कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून टॅम्फ्लू लस दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. स्वाईन फ्लू. पुढील प्रश्न. विषाणूमुळे निमोनिया झाल्यास त्यास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे सार्स. पुढील प्रश्न. हाडामधील दोष अथवा रोगांचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. रॉटेंजन किरणे. पुढील प्रश्न. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे क. अलेक्झांडर फ्लेमिंग. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे निर्जलीभवन घडून येते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. अतिसार. पुढील प्रश्न. जागतिक आरोग्य दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. 7 एप्रिल. पुढील प्रश्न. डॉटस ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे क. क्षयरोगासाठी. पुढील प्रश्न. प्लस पोलिओ मोहिमेअंतर्गत डॅश डॅश वयोगटातील बालकांना मोफत लस दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. 0 ते 5. पुढील प्रश्न. क्षयरोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. BCG. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. पिंपरी. पुढील प्रश्न. विषाणू व्हायरस डॅश डॅश असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. अपेशीय जीव. पुढील प्रश्न. गॅबियन तापाचे लक्षण प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. डोकेदुखी. पुढील प्रश्न. डॅश डॅश हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. चिकनगुनिया. पुढील प्रश्न. फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गात मोडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. प्रदेशनिष्ठ रोग. पुढील प्रश्न. मलेरिया हा रोग डॅश डॅशमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. प्लाझ्मोडियम. पुढील प्रश्न. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणत्या जीवाणू वाढण्याची शक्यता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. क्लोस्ट्रिडियम. पुढील प्रश्न. स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. H1N1. पुढील प्रश्न. पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. कर्करोग. पुढील प्रश्न. प्लेग हा रोग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. उंदीर. पुढील प्रश्न. डॅश डॅश या नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. क्युलेक्स. पुढील प्रश्न. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. ॲस्पिरिन. पुढील प्रश्न. मलेरिया रोग डॅश डॅशमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे प्लाझ्मोडियम. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.